श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय श्री महाराजांचे बालपण। पंतांनी बाळाचे बारसे एखाद्या उत्सवाप्रमाणे थाटामध्ये केले। त्यांनी त्या दिवशी खूप अन्नदान केले, जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण होते। सर्वांच्या संमतीने गणपती असे बाळाचे नाव ठेवले। श्री महाराज जन्मल्यापासून शेवटपर्यंत स्थूलदेही व गौरकाय होते। तान्हेपणी तर त्यांचे रूप विशेष सुंदर असून ते झाले तेव्हा 4 महिन्याच्या मुलाएवढे मोठे होते। श्री महाराजांचे सर्व अंग सुगठीत पण नाजूक होते। वर्ण सफेद गोरा नसून त्यामध्ये पिवळसर झाक होती। दंड चांगले भरलेले, हात लाल लाल व रेशमासारखे मऊ छोटी छोटी बोटे, सुबक पावले, गोल व घट्ट पिंढऱ्या, मोठ्या मांड्या, लाल लाल ओठ व त्यांच्यामध्ये वळवळणारी लाल जीभ, सुरेख नाक, तेजस्वी चमकदार डोळे, भव्य कपाळ आणि पुष्कळ काळे केस असलेले ते ताने बाळ आईबापांचेच काय, पण शेजार पाजारच्या सर्व लोकांचे जीव की प्राण होऊन बसले। रावजी एवढे संसारातून विरक्त असले तरी ते सुद्धा मधून मधून बाळ काय करतो आहे हे पाहून जात आणि मग म्हणत की याला पाहिले की कसे मनाला समाधान वाटते। 5 महिन्याचे झाल्यावर श्री महाराज रांगू लागले। ते अतिचपळ असल्यामुळे त्यांना खाली ठेवायची सोयच नव्हती किंवा एखादी लहान वस्तू खाली ठेवणे शक्य नव्हते। त्यांना मोकळे ठेवले की ते भरभर देवाच्याकडे जाऊन त्या सर्वांना आपल्या आसनावरून खाली काढीत, नाहीतर सरळ गाईच्याकडे जात। पुष्कळ वेळा शेजारच्या बायका त्यांना घेऊन जात व आपल्या घरी त्याच्याशी खेळत बसत। श्री महाराज घरी असले की त्यांच्या खोड्यांच्या भीतीने त्यांना सारखे कडेवर घेऊनच फिरवावे लागे आणि ते सुद्धा आईनेच। आई बिचारी श्री महाराजांच्या कडेवर घेऊन तशीच आपली कामे करीत असायची। श्री महाराज 6-7 महिन्यांचे होते त्यावेळची गोष्ट। एकदा असे झाले की गीताबाईंना उठायला जरा उशीर झाला। रावजी स्नान करून आले होते आणि त्यांच्या संध्येची व पूजेची तयारी करून घ्यायची होती। श्री महाराजांना कडेवर घेऊन चटचट काम उरकता येईना म्हणून त्या म्हणाल्या, तुला सारखे कडेवर घेऊन मी कामे कशी रे करू, जरा बस खाली। असे बोलून त्यांनी श्री महाराजांना खाली ठेवले व आपण आपल्या कामाला लागल्या। श्री महाराजांनी लगेच जो पसरला तो काही केल्या ते बंद करीनात। आईने ओरडून प्रेमाने जवळ घेऊन खाऊ दाखवून रडणे थांबवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु श्री महाराज आणखी जोरजोराने ओरडू लागले। हा सर्व गोंधळ ऐकून पंत आत आले आणि त्यांनी देखील बाळाची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न करून पाहिला, तरी जेव्हा रडणे थांबेना तेव्हा पंत मंदिरामध्ये गेले। त्यांनी तेथील अंगारा घेतला, पांडुरंगाची प्रार्थना केली आणि तो अंगारा श्री महाराजांच्या कपाळाला लावला। तो लावता लावता पंत सहज बोलले, बाळा, तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय? हे शब्द बोलण्याचा अवकाश की श्री महाराज गप्प झाले। नुसते गप्प बसले नाही तर एकदम हसले। त्या दिवसापासून त्यांना कडेवर घेऊन जेवढे काम उरकता येईल तेवढेच काम गीताबाई करीत। श्री महाराजांना भजनाची फार आवड होती। घरात रात्रीचे भजन सुरू झाले की तिकडे घेऊन जाण्यासाठी ते रडत असत। बरेच दिवस घरामध्ये लहान मूल असल्यामुळे आजीला सुद्धा नातवाचा फार लळा लागला। श्री महाराज जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांचे खाणे-पिणे, निजणे, उठणे, स्नान करणे, कपडे घालणे इत्यादी सर्व गोष्टी आजोबा आणि आजी करू लागल्या। श्री महाराज 3 वर्षाचे झाल्यावर घरातल्या माणसांची नजर चुकवून एकटेच बाहेर कुठेतरी जात। त्यांच्या सुईणीचे त्याच्यावर फार प्रेम होते। पुष्कळ वेळा तिच्या घरी जाऊन मला भूक लागली आहे, मला खायला दे असे ते सांगत। तिने देखील मोठ्या प्रेमाने दूधभात आणि दहीभात त्यांना खायला घालावा आणि कडेवर घेऊन घरी आणून पोचवावे। श्री महाराजांना 4थे वर्ष लागल्यावर आजोबांनी धुळाक्षरे काढायला शिकवली आणि नातवाने एका दिवसामध्ये ती शिकून घेतली। याच सुमारास एकदा असे झाले की रात्री 11 वाजता श्री महाराजांना झोप आली नाही म्हणून आजोबांनी
हा एक जो गीतेतला श्लोक म्हटला, श्री महाराजांनी तो लगेच त्यांच्या पाठोपाठ तो श्लोक जसाच्या तसा बोबड्या आवाजामध्ये बोलून दाखवला. आजोबा म्हणाले, अरे तू तर एकपाठी आहेस. श्री महाराज आता 5 वर्षाचे झाले. या वयामध्ये देखील त्यांची खाण्याविषयीची तक्रारच नसे. त्यांना मित्र पुष्कळ होते, किंबहुना गावातील सगळी मुले त्यांचे मित्र होते. सर्वांनाच ते हवेहवेसे वाटत. त्यांचा आवाजच फार गोड आणि बोलणे मोठे प्रेमळ असे. मुले त्यांनी सांगितलेले तेच करीत असत. आजोबांचा रात्रंदिवस सहवास असल्यामुळे ते करतील तसे श्री महाराज करीत. शिवाय आता ते आजोबांची सेवासुद्धा करू लागले होते. आजोबा गीता म्हणू लागले की श्री महाराज त्यांच्याबरोबर म्हणू लागले. आजोबा जप करू लागले की यांनीही आसन घालावे आणि डोळे झाकून स्वस्थ बसावे. रात्रीचे भजन झाल्याशिवाय श्री महाराज कधीच निजले नाहीत. भजनामध्ये आजोबा नाचायला लागले की आपण नाचू लागत आणि नाचताना ते इतके तल्लीन होऊन जात की इतर मंडळी त्यांच्याकडे कौतुकाने बघत राहा. आपल्या 5 वर्षाच्या नातवाची परीक्षा घ्यावी असे पंतांच्या एकदा मनामध्ये आले. सगळी मंडळी बसली असताना पंतांनी श्री महाराजांना हाक मारली आणि ते म्हणाले, बाळ गणू, तुला जर हंडा भरून मोहरा दिल्या तर तू काय करशील? श्री महाराजांनी पटकन उत्तर दिले, आंधळे, पांगळे, रोगी, गरीब आणि भिकारी यांना मी त्या सगळ्या वाटून टाकीन. यावर आजोबा पुन्हा म्हणाले, पण तुला राजा केला तर काय करशील? श्री महाराजांनी लगेच उत्तर दिले, माझ्या राज्यामध्ये भिकारी असा मी कुणी राहूच देणार नाही. माझ्या दारी अन्नछत्र घालीन. ही उत्तरे ऐकून पंतांच्या डोळ्यामध्ये पाणी आले व थोड्या वेळाने ते रावजींना म्हणाले, रावजी, ही खरी अमृतवल्ली आहे. श्री पांडुरंगाच्या कृपेने ही आपल्याला लाभलेली आहे. हा कुणीतरी मोठा योगभ्रष्ट पुरुष असावा असे मला वाटते. श्री महाराजांची मुंज झाली. कुलगुरू पाठक रोज श्री महाराजांचे ब्रह्मकर्म शिकवण्यास येऊ लागले. 2-3 महिन्यामध्ये संध्या, पूजा, वैश्वदेव, पवमान, रुद्र सर्व भराभर शिकून झाले. एक दिवस भटजी म्हणाले, झाले, तुम्हाला ब्रह्मकर्म सर्व आले. यावर श्री महाराज बोलले, याच्या पुढे काय शिकायचे असते? भटजी म्हणाले, याच्यानंतर 4 वेद, 6 शास्त्र वगैरे शिकायचे असते. श्री महाराज म्हणाले, मग मला तुम्ही उद्या वेद आणि शास्त्रे शिकवा. भटजी म्हणाले, अरे एकेका वेदाला 20-20 वर्ष आणि एकेका शास्त्राला 12-12 वर्ष अभ्यास करावा लागतो. हे ऐकून श्री महाराज झटदिशी बोलले, इतका वेळ कोणाला आहे? मुंज झाल्यावर श्री महाराजांची वृत्ती अधिकच अंतर्मुख होऊ लागली. ध्रुव, प्रल्हाद, द्रौपदी, गजेंद्र इत्यादी भक्तांच्या कथा त्यांनी पंतांच्याकडून वारंवार ऐकल्या होत्या. त्यावर आता जोराने मनन होऊ लागले. श्री महाराजांना 6वे वर्ष लागले होते. एके दिवशी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आजोबा जागे झाले आणि शेजारच्या अंथरुणामध्ये पाहतात तर श्री महाराज नाहीत. लगेच पंतांनी मंडळींना उठवले आणि दिवे व मशाली घेऊन श्री महाराज कुठे आहेत त्याचा शोध घ्यायला सांगितलं. आई तर फारच घाबरली. सगळ्या गावामध्ये शोध घेतला पण यांचा काही पत्ताच लागेना. मग निराशा झालेली मंडळी शेवटचा प्रयत्न म्हणून नदीकडे स्मशानाच्या बाजूला गेली. तर तेथे एका लहानशा गुहेमध्ये ही स्वारी आसन घालून डोळे झाकून बसली होती. मंडळींची गडबड ऐकून श्री महाराजांनी डोळे उघडले आणि ते वडिलांच्या बरोबर घरी परत आले. पंतांनी विचारले, बाळ कुठे गेला होतास? श्री महाराज म्हणाले, नदीकाठी अगदी एकांत असतो. तिथे मन नामामध्ये लवकर रंगून जाते. आजोबा म्हणाले, तुला साप, विंचू, भूत पिशाचाची भीती वाटली नाही का? श्री महाराजांनी सांगितले, छे छे, त्यांना काय भ्यायचे? पुढे काही दिवसानंतर श्री महाराज पुन्हा असेच रात्री नदीकडे जाऊन ध्यानस्थ बसले. पण त्यावेळी घरातल्या मंडळींची फारशी गडबड झाली नाही आणि पहाटेच्या सुमारास ते घरी परत आले. श्री महाराजांना 7वे वर्ष लागल्यानंतर पंतांनी त्यांना गावच्या शाळेमध्ये घातले. अण्णा घरशीकर नावाचे मास्तर ही शाळा चालवीत असत. गावातील पुष्कळ मुळे शाळेमध्ये येत.
तेथे जाऊ लागल्यावर 8-15 दिवसामध्ये गुरुजींच्या जवळ असलेली सर्व विद्या श्री महाराज शिकले. गुरुजींना धडा द्यावा आणि त्यांनी तो तत्काळ म्हणून दाखवावा असे चाले. नंतर आज एवढे पुरे, उद्या पुढे सांगेन असे अण्णांनी सांगून श्री महाराजांना गप्प बसवावे. अशा रीतीने बाळबोध व मोडी लिहिणे, वाचणे, बेरीज वजाबाकी इत्यादी गणित आणि हिशोब करणे, सुंदर व घोटीव अक्षर काढणे वगैरे अण्णांच्या जवळ होती तेवढी सर्व विद्याच संपली. तरी सुद्धा श्री महाराजांचे मला पुढे सांगा हे चालूच राहिले. तेव्हा अण्णा म्हणाले, अरे माझी विद्या संपली, मग काय विचारता. श्री महाराजांनी रोज शाळेमध्ये जावे आणि मुलांना बाहेर काढावे आणि सर्वांना ओढ्यावर जाऊन विट्टी दांडू खेळत बसायचे. विट्टी दांडू खेळण्यामध्ये श्री महाराज इतके प्रवीण होते की डाव आपल्या हाती आल्यानंतर दुसऱ्या बाजूची पोरे रडकुंडीला येईपर्यंत ते चोपीत बसायचे. मग ते आपण होऊन चुकायचे व बाद होऊन जायची. हीच तऱ्हा इतर बाबतीमध्ये होती. मोठमोठ्या झाडांवर हा म्हणता ते चढून जात. पोहण्यामध्ये आणि कुस्ती खेळण्यामध्ये तर त्यांचा नेहमी पहिला नंबर ठरलेला. तसेच घोड्यावर बसणे, उड्या मारणे, दंड काढणे, गोट्या खेळणे, मारामारी करणे इत्यादी लहान मुलांच्या सर्व प्रकारांमध्ये त्यांची बरोबरी करील असा कुणी त्यावेळी नव्हता. गावातील मुले शाळेमध्ये जाण्याऐवजी श्री महाराजांच्या बरोबर विट्टीदांडू आणि गोट्या खेळायला व पोहायला जाऊ लागल्यावर शाळा सगळी ओस पडली. तेव्हा अण्णा एक दिवस पंतांच्याकडे आले आणि मोठ्या नम्रपणे म्हणाले, पंत, तुमचा नातू इतर मुलांना बाहेर खेळायला घेऊन जातो, शाळा बंद पडायची वेळ आली आहे, माझे गरिबांचे अन्न तुटणार. हे ऐकून पंतांनी त्यांना अभय दिले आणि श्री महाराजांना घरी ठेवून घेतले. पण हे प्रकरण एवढ्यावर संपणारे नव्हते. शाळेत असताना अक्षर गिरवण्याच्या वेळी श्री महाराज इतर मुलांना श्रीराम समर्थचा कित्ता काढून देत आणि तो सर्वांना गिरवायला सांगत. मुले सुद्धा मोठ्या हौसेने श्रीराम समर्थ असे काढत बसायची. अण्णांना हे मुळीच पसंत नसे. सर्व मुले खेळायला जमली म्हणजे प्रथम श्री महाराज त्यांना मोठ्याने श्रीरामाचे भजन करायला लावायचे. मधून मधून भजन आणि मधून मधून खेळ असा प्रकार चाले. त्यामुळे त्या मुलांना भजन करण्याची सवय लागली. श्री महाराज तर आता शाळेत जात नव्हते. एकदा शाळा भरल्यावर अण्णा मध्येच काही कामासाठी घरी गेले. बापू फडतरे नावाचा श्री महाराजांचा एक मोठा जिवलग मित्र होता. तो मुलांना म्हणाला, आपण श्रीरामाचे भजन करूया. त्याबरोबर आपले धडे घोकण्याऐवजी सर्व मुले मोठमोठ्याने श्रीराम म्हणू लागली. थोड्या वेळाने अण्णा परत येऊन पाहतात तो हा प्रकार. त्यांना फार राग आला. ते म्हणाले, त्या गणूने तुम्हाला हे खूळ शिकवले आहे ना, थांबा, काढतो एकेकाची भक्ती असे बोलून प्रत्येक मुलाला जोराने एक एक छडी त्यांनी मारली. तथापि मुलांची ही मनोवृत्ती पाहून इतपर या गावामध्ये राहण्यात आपली शोभा नाही असा विचार करून अण्णा दुसऱ्या दिवशी आपले सामान गाडीमध्ये भरून दुसऱ्या गावी जायला निघाले. त्यांची गाडी गावाच्या बाहेर गेल्यावर श्री महाराजांनी त्यांना गाठले आणि म्हणाले, अण्णा, रामरायाचा द्वेष करून आजपर्यंत कुणाचे कल्याण झाले नाही. अजून तरी त्याचे नाम घ्या, तो दयाळू आहे, तो तुमचे कल्याण करील. हे गोड व प्रेमळ शब्द ऐकून अण्णांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि ते श्रीराम श्रीराम असे म्हणत असता गाडी पुढे निघून गेली. श्री महाराजांची शाळा सुटली तरी इतर उपद्व्याप मुळीच सुटले नव्हते. सगळी मुले श्री महाराजांना गणूबुवा म्हणत. त्यांना आपापल्या घरी चैन पडतच नसे. उठल्या सुटल्या श्री महाराज असतील तिकडे जावे आणि मग सर्वांनी आज कुणाच्या मळ्यातला ऊस तोडला, कुणाच्या झाडावरची डाळिंबे नाहीशी केली, कुणाच्या शेळ्या पळवल्या, कुणाच्या भाजीची नासाडी केली, अशा अनेक तक्रारी संध्याकाळी पंतांच्याकडे यायच्या. पंतांनी त्यांना प्रेमाने जवळ घेऊन सांगायचे, बाळ, आपल्या कुळाचे नाव राहील असे वागावे. त्यावर त्यांनी म्हणावे, आजोबा, तुम्ही स्वस्थ राहा, माझ्यामुळे कुळाला कधीही कमीपणा येणार नाही. रोज येणाऱ्या तक्रारी ऐकून गीतामा एकदा कंटाळली आणि रात्री श्री महाराजांना एकट्याला जवळ घेऊन म्हणाली, गणू, तू असं का रे वागतोस? तू पुष्कळ विद्या शिक आणि आपल्या घरामध्ये चालत आलेलं कुलकर्णीपद नीट सांभाळ. एवढे माझे ऐक. श्री महाराज तेवढ्यात प्रेमळपणे बोलले, आई, मी फक्त तुलाच सांगतो, मला सगळे काही येते,
तू अगदी काळजी करू नकोस. आपली वृत्ती आणि आपले वर्तन मी अगदी नीट सांभाळीन. श्री महाराजांच्या भाषणामध्ये लहानपणापासून अशी खुबी होती की ते ऐकणाऱ्याचा त्याच्यावर लगेच विश्वास बसे आणि म्हणून त्यांचे आश्वासन ऐकून आईच्या मनामध्ये पूर्ण समाधान झाले आणि तिने त्यांना पोटाशी घेऊन त्याच्या तोंडावरून हात फिरवला. श्री महाराज आता 9 वर्षाचे झाले होते. शाळा सुटून बरेच दिवस झाले होते तरी ते घरी स्वस्थ बसत नसत. त्यांचे बालमित्र नेहमी त्यांच्याबरोबर असून काही ना काही खोड्या रोज चालायच्या. म्हणून रोज नवीन नवीन संगती गीताबाईंकडे येत असत. लोकांच्या फारच तक्रारी ऐकू लागल्या तेव्हा याचा संबंध दिवस गुंतवून ठेवला पाहिजे असा विचार करून ती श्री महाराजांना म्हणाली, हे बघ गणू, तू शाळेत जात नाहीस आणि घरीही स्वस्थ बसत नाहीस. लोकांच्या तक्रारींनी माझे डोके उठले. यापुढे तू आपल्या गायी रानामध्ये चरायला नेत जा. आईने घरच्या गवळ्याकडून गायी काढल्या आणि श्री महाराजांच्या स्वाधीन केल्या. झाले. रोज गुराख्याच्या पोरांबरोबर गायी चरायला जाणं सुरू झालं. गावाच्या बाहेर जंगलात पोहोचल्यावर श्री महाराजांनी गायी वासरांना चरायला मोकळे सोडून द्यावे आणि आपण गोपाळांच्या बरोबर खेळ मांडून खेळायला सुरुवात करावी. त्यांचा खेळ देखील औरच होता. बरेच दगड गोळा करून त्याची छोटीशी भिंत करायची. तिच्या पुढे एकमेकांशेजारी असे 3 दगड मांडायचे. मधला जरा मोठा असायचा आणि त्याच्या समोरचा एक दगड ठेवायचा आणि ते 3 दगड म्हणजे लक्ष्मण, राम आणि सीता व पुढील दगड म्हणजे मारुती. सर्वांच्या हातामध्ये गायींना हाकण्यासाठी लांब काठ्या असत. त्यापैकी स्वतःची काठी म्हणजे वीणा आणि बाकीच्या पोरांच्या काठ्या म्हणजे पताका समजायच्या. श्री महाराजांची गोरी गुटगुटीत आणि मनोहर मूर्तीमध्ये असून त्यांच्या भोवती सर्व गोपाळ उभे राहत आणि मग जोराने भजन म्हणून नाचायला सुरुवात व्हायची. थोडा वेळ भजन म्हणून झाले की श्री महाराज त्या मुलांना भक्तांच्या गोड कथा अगदी प्रेमळपणे सांगत आणि मग पुन्हा भजनाचा जोर येई. हा कार्यक्रम इतका रंगत असे की गावची पुष्कळ मुले शाळेला बुट्टी मारून श्री महाराजांबरोबर जंगलात जाऊ लागली. इकडे गायी चारा खात खात वाटेल तिकडे भटकत असत आणि वासरे सैरावैरा पळत शेतांची व मळ्यांची नासधूस करीत असत. संध्याकाळ झाली की सर्वांनी आपापल्या गायी व वासरे गोळा करावी आणि घराकडे यावे. पण श्री महाराज घरी यायच्या आतच आज आमचा ऊस मोडला, आज आमच्या मिरच्या तुडवल्या, आज आमचा जोंधळा खाल्ला, आज हरभरा गेला अशा तक्रारी तयारच असत. एक दिवस अशा तक्रारी ऐकून गीतामाईंचे पित्त खवळले. श्री महाराज परत आल्याबरोबर ती कडाडली आणि म्हणाली, गणू, तू असा कसा रे माझ्या पोटी आलास? तुला काय करावे? मी तर आता कंटाळले बाबा. रोज लोकांना मी काय सांगू तरी काय? आईचे हे रागाचे बोलणे ऐकून श्री महाराज हसू लागले. तेव्हा तिचा राग अनावर होऊन तिने हातामध्ये काठी घेतली आणि त्यांना मारायला धावली. श्री महाराज तर निसटले पण ती मात्र अडखळली आणि सपशेल पडली. त्याचबरोबर श्री महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि त्यांनी आपण स्वतः येऊन आईला उठवले. मुलाच्या डोळ्यातली अश्रुधारा पाहून गीतामाईंचा राग एकदम नाहीसा झाला आणि त्या म्हणाल्या, बाळगणू, तू चांगला वागलास तर मी देवाला श्रीराम नामाची लाखोली वाहीन. श्री महाराज बोलले, आई, तू पाहाच आता मी अगदी चांगला वागेन. माझ्या तक्रारी तुझ्यापर्यंत येऊच देणार नाही. पण तू नामाची लाखोली मात्र खरंच वाहिली पाहिजेस. याच दिवसांमध्ये श्री महाराजांच्या वृत्तीमध्ये फार फरक पडू लागला होता. रोज पहाटे नदीवर स्नानाला गेले की 2-2 तास तेथेच ध्यानस्थ बसत. एकादशीच्या दिवशी देवाची पूजा करून डोळे झाकून बसणे म्हणजे तासाचे तास कधी निघून जात आणि आईने हलवून उठवावे लागे. सामान्य लोक श्री महाराजांच्या खोड्या तेवढ्या बघत परंतु आतमध्ये असलेल्या नामाच्या अनुसंधानाची कल्पना त्यांना कशी येणार? जय जय रघुवीर समर्थ.